नमस्कार, आपण बघता आयकॉन डॉक्टर। बेकायदेशीर लोटरी आणि जुगार अथवा तत्सम स्वरूपाच्या जुगारामध्ये नागरिकांनी सहभागी होऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे। प्रकारे कायद्याने गुन्हा असून त्यासाठी तरतूद आहे आणि सक्त कारवाई होऊ शकते। नागरिकांनी या फसवणुकीपासून सावध राहावे असे महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन म्हणजेच व्हिडिओ पायरेट्स करणाऱ्या व्यक्ती, वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांचा विधायक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम 1981 MPDA ऍक्ट यामध्ये महत्त्वाची सुधारणा करून सदर कायद्याची व्याप्ती वाढविण्यात आली आहे। उक्त कायद्यांमध्ये बेकायदेशीर जुगार, बेकायदेशीर लॉटरी आणि मानवी अव्यापार करणाऱ्या व्यक्ती यांचा समावेश करण्यात आला आहे। सदर सुधारणेमुळे बेकायदेशीर जुगार किंवा बेकायदेशीर लॉटरी चालवित असेल किंवा ती चालवण्याची व्यवस्था करीत असेल किंवा बेकायदेशीर लॉटरीची तिकिटे विकत असेल किंवा अशा कामाशी संबंधित असेल किंवा लॉटरीबाबतच्या कायद्यान्वये शिक्षेस पात्र अपराध करीत असेल अशा व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे। त्यामुळे बेकायदेशीर जुगार, बेकायदेशीर लॉटरी याबाबतचे गुन्हे करणाऱ्या व्यक्तींच्या विधायक कृत्यामुळे सार्वजनिक सुरक्षिततेस बाधा निर्माण होत असेल किंवा होण्याची शक्यता असेल अशा गुन्हेगाराविरुद्ध नमूद MPDA अधिनियमान्वये स्थानबद्धतेसारखी कठोर प्रतिबंधक कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना प्राप्त झाले आहेत।